काय सांगतात की देवा, जसे एखाद्या गर्दीमध्ये एखादं लहान लेकरू त्याच्या आईपासून लांब गेलं की ते जसं आईशिवाय जगू शकत नाही. लोकांना विचारतो, का हो काका माझी आई दिसली का हो? का हो बाबा माझी आई दिसली का हो? सांगा ना काका माझी आई दिसली का? कारण त्या मुलाला गावाचं नाव माहिती नाही, नेमकं त्याच्या आईचं नावही माहिती नाही. आणि अशामुळे त्या गर्दीमध्ये जेव्हा तो त्याच्या आईला शोधतो, शोधून शोधून थकला की शेवट त्याला वाटतं की आता मी जगू शकत नाही. का जगू शकत नाही? कारण आई ती आई असते हो. हा म्हणजे आत्मा, ही म्हणजे ईश्वर, ईश्वराचा दुसरा आत्मा असणारी सगळ्यात जास्त जीव लावणारी म्हणजे आपली आई. आणि मग त्या गर्दीमध्ये ते लेकरू त्याच्या आईला शोधून शोधून थकलं की ते एका जागेवर बसतं आणि मग बसून म्हणतं, कुठे गेली माझी आई मिरळतो दाई, ये ना माझी आई, ये ना माझी आई. 9 महिने उदरात वागविले, बोट धरणी चालया शिकविले, रडू आले आई कोण गाईल अंगाई, ये ना माझी आई, ये ना माझी आई. तो मात्र त्या गर्दीत आईला आई शोधून शोधून थकतो, पण आई मात्र जवळ येत नाही. मग त्या मुलाला आता एकदम मरण आल्यासारखं वाटतं, कारण आई नाही ना जवळ. म्हणजे आईसोबत तो त्या ठिकाणी फिरायला आलेला होता, मात्र ती आई त्याला सापडत नाही. मग देवा, जशी अवस्था त्या लहान लेकराची झाली ना देवा, तैसे झाले माझ्या जीवा. म्हणून देवा आता तरी समजून घे रे माझ्या भावना, नाही जगू शकत मी तुझ्याशिवाय. कारण जसा एक माणसाचा पाण्याशिवाय जगू शकत नाही, तसा मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. तेच महाराज सांगतात अभंगाचं शेवटचं चरण. जीवना वेगळी मातोडी, 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 मातोडी, जीवना वेगळी मातोडी.
विठ्ठल रामाची शाळा भरली, विठ्ठल रामाची शाळा भरली, शाळा शिकताना तानामुख हरली, शाळा शिकताना तानामुख हरली, विठ्ठल रामाची शाळा भरली, शाळा भरली, विठ्ठल रामाची शाळा भरली. केव्हा भेटते केव्हा, केव्हा भेटती, भेटती तैसा तुका तळमळी तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा. महाराज सांगतात की देवा मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय, कारण जसा पाण्याशिवाय माणूस जगू शकत नाही तसा मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. कारण आपण लहान होतो तेव्हा म्हणजे लहान मुलंही कविता म्हणतात की मछली जल की राणी हे जीवन उसका, आणि पुढे काय आहे, हात लगावतो बाहेर निकालो तो. ते काय फुकट नाही म्हटलं, तेव्हा आपण औषध म्हणायचो आणि ती कविता होती लहान मुलांची. आपण ते आता असं आहे, जसं त्या कवितेत सांगितलं की मछली जल की राणी आहे, ती पाण्याशिवाय जगू शकत नाही. पाणीच तिचं जीवन आहे, पाणीच तिचं घर आहे, सगळं काही तिचं पाणी आहे. आणि जर आपण तिला पाण्याच्या बाहेर काढलं, बाहेर निकालो तो मर जाईल, मरून जाईल ना ती पाण्याशिवाय. मग जशी ती पाण्याशिवाय जगू शकत नाही तसं महाराज सांगतात की देवा मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. आणि मग अशी भावना जर तुम्हाला करून घ्यायची असेल, जर तुम्हालाही देवापासून लांब जाताना असं दुःख व्हायला पाहिजे, तर तुमच्याही मनात देवाविषयी काहीतरी भक्ती भाव श्रद्धा पाहिजे. नाही तर नावाला जागा म्हणून सगळेच पाणी टाकतात, नावाला जागा म्हणून सगळेच देवदेव करतात. पण आपण जर मनापासून देवाला हाक मारली, भावनेला देवाला हाक मारली, म्हणजे देव भेटल्याशिवाय राहणार नाही. नाही तर आपली गोष्ट अशी आहे, म्हणी नाही भावन देवा मला पावेल का देव, नाही पावणार.
कारण आपल्या मनात भावच नाही ना, तो खायचा पाव नाही बरं का. पाव म्हणजे देवा आता तरी पाव, आता तरी आमच्या सगळ्या इच्छा पूर्ण कर. पण देव काय बाजारचा भाजीपाला आहे का? ते ऐकलंच आहे तुम्ही गीत. मग मला सांगा, मग देवाला जर तुम्हाला प्राप्त करायचं असेल ना, तर फक्त मनात काय पाहिजे? भाव पाहिजे. मी तुम्हाला 3 गोष्टी सांगते, तेवढ्या लक्षात ठेवा. एक म्हणजे समाज जिंकायचा असेल तर आपल्यामध्ये कला पाहिजे. काय पाहिजे? समाज जिंकायचा असेल तर आपल्यात कला पाहिजे. शत्रूला जिंकायचं असेल तर काय पाहिजे? कपट पाहिजे. ज्याच्या मनात कपट असलं तो शत्रूवर विजय पाहू शकतो. झालं. आता तिसरं म्हणजे ज्याला देवाला प्राप्त करायचं असेल किंवा ज्याला देव जिंकायचा असेल, त्याच्या मनामध्ये काय पाहिजे? भाव पाहिजे. म्हणून आता तरी ऐका, भावनेनं देवाला हाक मारा. ज्या दिवशी तुम्ही देवाची भावनेनं सेवा केली, त्या दिवशी खरोखर तुमच्या इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. भावे गावे गीत, भावे गावे गीत, भावे गावे गीत, भावे गावे गीत. भावे गावे गीत, भावे गावे गीत. गायचंय ना, फक्त भावनेनं देवाचं नाम घ्या. कारण ज्यानं भावनेनं देवाला हाक मारली त्याला देव प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून करायचं ना, एकच करा. कारण जेणेकरून तुमचा आणि आपला उद्धार झाला पाहिजे. मग कराने हे जी करा, करणे करा आणि आपल्या देवाचं सार्थक करा. मग करायचं का देवाचं नाव घ्यायचं का? करायचं भजन? तट बसा मग जरा हसरे चेहरे करा. म्हणजे अशा हसत खेळत राहिलं म्हणजे कीर्तन करायला तुमचे चेहरे पाहून कीर्तन करू वाटलं पाहिजे. ऐका, केलं पाहिजे देवाचं नामस्मरण, भजन कीर्तन करत चला, जेणेकरून तुमचा आणि माझा उद्धार झाला पाहिजे. की ज्यांनी हा सप्ताह नियोजन केला त्यांचाही उद्धार झाला पाहिजे. आणि आपण कीर्तनात आलो म्हणजे कीर्तनात हसण्याची रडण्याची अपेक्षा करतो, पण ही अपेक्षा ठेवूच नाही. ज्याला जास्त हसू वाटलं त्याने तमाशात जाऊन बसावं, आणि ज्याला जास्त रडू वाटलं त्यानं मड्याजवळ जाऊन बसावं. म्हणजे झाल्या तुमच्या इच्छा पूर्ण. पण कीर्तनात हसणं आणि रडणं हा विषय
नाही. कारण कीर्तन म्हणजे नेमकं काय? किर म्हणजे अंधकार आणि तण म्हणजे शरीर. या अंधकार रूपी शरीरामध्ये ज्ञानरूपी ज्योत प्रगट करणं त्याला कीर्तन म्हणतात. पण आजच्या तरी कीर्तनानं आताच्या तरी युगात ते होत नाही. पहिले महाराज लोक म्हणजे आपले जर एखादा महाराज जर गावोगावी फिरत असेल भ्रमण करायचा आणि फिरता फिरता त्यांनी जर पाहिले एखाद्या गावात आपल्यासारखे मंडळी बसलेले असले की मेन लोकांना त्या ठिकाणी गोळा करायचे आणि सांगायचे, बाबा मला कीर्तन करायचंय, तुम्हाला जे वाटलं ती दक्षिणा द्या. आणि पूर्वी काय असे 1000 आणि 4000 आणि 5000 अशी दक्षिणा नव्हती. पूर्वी फक्त 10-11 रुपये, 200 रुपये, 100 रुपये ज्याच्या त्याच्या इच्छेप्रमाणे द्यायचे आणि मग त्या ठिकाणी सगळं गाव मिळून कीर्तन ठेवायचं. पण असं साऊंड सिस्टीम नव्हती. महाराज बसायचे, महाराजाच्या आजूबाजूला लोक बसायचे, महाराज कीर्तन करायचे. कीर्तन संपलं की त्या ठिकाणी गावातले 20-25 लोक माळकरी व्हायचे. एका गावात 20-25 लोक काय व्हायचे? माळकरी व्हायचे. ना आता 52 वर्ष सत्तेला झाले, किती लोक माळकरी झाले? एक पोरगा सुद्धा माळकरी होत नाही. याला कारण म्हणजे आजकालच्या कीर्तनात रंग राहिला म्हणजे तो रंग नाही बरं का. रंग तर प्रत्येक कीर्तनात असतो, पण जो कीर्तनात पूर्वी होता, पूर्वीच्या कीर्तनात देव नाचायचा, आता नाचेल का? आता लोक हात उचलायला तयार नाही. देव कुठं नाचणार आहे? पण ते कीर्तनात देव नाचायचं याला कारण होतं पूर्वीच्या कीर्तनात भक्ती रस असायचा आणि आताच्या कीर्तनात हास्य रस आहे म्हणून देव नाचत लोकांच्या मनात काही वाटत नाही. कारण लोकांना आता हसणं रडणं हाच विषय पाहिजे. पण नाथबाबांनी एक मर्यादा सांगितली कीर्तनाची की कीर्तनात काय सांगितलं गेलं पाहिजे. मग काय सांगितलं पाहिजे कीर्तनामध्ये? नाथबाबा सांगतात, भक्ती ज्ञान विरहित इतर गोष्टी नवदाव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती निवराव्या, जेणेकरून बुद्धी सजावी अंतरीची ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. कशी कीर्तन मर्यादा आहे की कीर्तनात फक्त भक्ती ज्ञान आणि वैराग्याच्या शिवाय दुसरं काही झालंच नाही पाहिजे. आणि ज्या कीर्तनात हसणं रडणं झालं त्या कीर्तनाचं पुण्यही लागत नाही. म्हणून आता तरी ऐका, कीर्तनात भजनात येत चला. आपल्या गावाला दरवर्षी मोठा सप्ताह भरतो, तसाच यंदाही त्यांनी सप्ताह आयोजन केला. अशाच पद्धतीनं दररोज लोक आणत जा, कारण जो कीर्तनात लोक आणतो त्याला डबल पुण्य लागतं. जसं आपण खातो, ते खाताना जेव्हा एखादा व्यक्ती ते विकत आणत असेल म्हणजे एखादा व्यक्ती विकतो, कोण त्याला कापतं आणि कोण कापून त्याला खातं, तर मग तुम्ही म्हणाल जो खास त्यालाच पाप लागत होई असं? ज्यानं विकलं त्यालाही पाप लागलं, ज्यानं कापलं त्यालाही पाप लागलं आणि ज्यानं खाल्लं त्याला सुद्धा बरोबरीचं पाप लागलं. जसं तिघांमध्ये ते पाप बरोबरचं वाटलं जातं, तसं ज्या कीर्तनात जो कीर्तन ठेवतो त्याला अर्ध पुण्य, जो कीर्तनात लोक आणतो त्याला अर्ध पुण्य, जो कीर्तन करतो त्याला अर्ध पुण्य. मग अशा पुण्याची बेरीज करून जेव्हा आपण जर खरोखर देवाचं नाम घेतलं तर तुम्हाला आणि मला पुण्य प्राप्त होईल. म्हणून भजन कीर्तन केलं पाहिजे. कारण सती आईच्या दरबारात कीर्तन होणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे. आणि तो योग माझ्या नशिबात 2 वर्षानंतर आला. म्हणजे काहीतरी इच्छा असेल, माझंही काहीतरी भाग्य असेल. कारण ते म्हणायला गेलो तर नवीन वर्ष सुरुवात व्हायच्या अगोदर मला वाटतच नव्हतं की मी नवीन वर्षात आली असती असं. म्हणजे कदाचित राहिलीच नसती. एवढ्या वरून डोंगरावरून खाली आली. पण सती आईची इच्छा असेल, जाऊ दे नवीन कसाला मारू, राहू दे सोनू कीर्तन चमन गावा. लोकांनी एवढ्या हौशेनं ठेवलं म्हणून शेवटी देवीनं मला आज उभं केलं. देवाच्या पांडुरंगाच्या कृपेने या ठिकाणी आली. म्हणून सांगते, तुम्ही नाम घ्या, हाताने टाळ्या वाजवा. जेणेकरून आपण जेव्हा टाळ्या वाजवतो तेव्हा आपल्या हातावरच्या अचूक कर्मरेखा बदलतात आणि कर्मरेखा बदलल्या म्हणजे वाईट अपघातात मृत्यू होत नाही. अपघात म्हणजे मग तो आजारानं असू द्या, ऍक्सिडेंट असू द्या किंवा काही असू द्या, कीर्तनात टाळी वाजवल्यानं अपघाती मृत्यू होत नाही. दुसरा म्हणजे कीर्तनात टाळी वाजवली की हार्ट अटॅक येत नाही. आणि आता लोकांना जास्त तोच येतो, कारण पैसा झाला जास्त, ठेवतील कदा, आणि त्या पैशामुळे झोप लागत नाही. आणि झोप लागली नाही म्हणजे झोप अपूर्ण राहिली की आपल्या शरीरातला जो रक्तस्राव आहे तो काय होतो, कमी होतो. कमी झाला म्हणजे हार्ट अटॅक. आणि माणूस कोणी कुचकीन गया, बाकी चहा पिता पिता जातात, कोण चालता चालता जातं, कोण बोलता बोलता जातं. म्हणजे सांगता येईल कोण कधी जाईल याचा भरोसा नाही. म्हणून सावध व्हा.
म्हणून टाळ्या वाजवत जा. अजून एक फायदा, कीर्तनात टाळी वाजवली की घरात काय येते? लक्ष्मी येते, धन संपत्ती येते, म्हणून टाळ्या वाजवल्या पाहिजे. आणि शेवटचा फायदा, कीर्तनात टाळी वाजवल्यावर काय होतं? कीर्तनात टाळी, कीर्तनात टाळी, कीर्तनात टाळी, कीर्तनात टाळी. होया पाटकाची होळी, होया पाटकाची होळी, कीर्तनात टाळी, कीर्तनात टाळी, कीर्तनात टाळी, कीर्तनात टाळी. म्हणून वाजवणार ना मग. अजून तुमच्याकडे 6 दिवस आहेत आणि मग तेवढ्यात तरी आपल्या देहाचं सार्थक करा. कारण भजन केलं पाहिजे माणसानं. मग तट बसा बरं एकदा. बसले का तट? आता अशा हसरे चेहरे करा, जरा असे उतरलेले सूर्यफुलासारखे बसू नका. कारण ते कसं आहे माहिती का, सूर्य जेवढा प्रकाश पाडतो तेवढा सूर्यफूल टवटवीत असतं आणि सूर्य मावळला की सूर्यफूल उदास होतं, म्हणजे चेहरा उतरतो त्याचा. तसं तुम्ही बसू नका. मला असं वाटतंय तुम्हाला जसं बळजबरी धरून आणले कीर्तनात, पण तुमचं तोंड पाहून मला कीर्तन करू वाटलं पाहिजे. असे हसरे चेहरे करा, कारण तुम्ही हसले म्हणजे मला बरं वाटेल म्हणून. आहे का? बसा बरं तट. आता बसले का? करायचं मग भजन. कारण भजन म्हटलं म्हणजे सगळ्यांच्या जीवात जीव येतो. जणू 2 तास जाईनी वट वट करा, ती वय घ्यायचं नाही ना. करायचं वट 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 वय घ्यायचं ना हात येईन. पण करा हातवरती, करा हातवरती. ज्या देवानं हात दिलेत ना त्या देवाच्या भजनाकरता एकदा हातवरती होऊ द्या. केले का हात? मग आता मी काय सांगते, तुम्ही असे हात सुद्धा मी आराम करून येते. चालेल का? नाही ना? करा मग हातवरती. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.